नमस्कार प्रेक्षकांनो, पाठराखीण मालिकेमध्ये आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाच्या सगळ्या विधी सुरू असतात. आता आलोक इथे गुंगीमध्येच असतो, पण त्यावेळेला आलोकला हॉलमध्ये असलेला दंगा सहन होत नाही आणि आलोकचा राग वर येतो. आलोकला एवढा राग येतो की तो आता खूप जोरजोराने ओरडायला सुरू करतो, वस्तूंची फेकाफेक करायला सुरू करतो आणि एक विचित्र रूप आलोकचं सगळ्यांच्या समोर येतं. आता आलोकला या अशा दंगा करत्याला अवस्थेमध्ये पाहून वैद्यबुवा, भाग्या, चारू हादरूनच जातात. आता इथे प्रेक्षकांनो, वैद्यबुवांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. प्राजक्ताला आलोक बरोबर लग्न करण्यापासून ते अडवणार आहेत. पण इथे प्राजक्ताने सुद्धा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आलोकशी लग्न करण्याचा. चला तर नेमका हा काय प्रकार आहे आणि कसा घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर इथे आता प्राजक्ता गौरी पूजन करायला लागलेली असते आणि गुरुजी सुद्धा सगळ्या विधींची तयारी करायला लागलेली असतात. पण आलोक अजून हॉलवर आलेलाच नसतो. आता इथे गुरुजी म्हणत असतात, नवरा मुलगा कधी येणार आहेत, आपल्याला पुढच्या विधी सुद्धा वेळेत पार पाडायच्या आहेत. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात, हो ना, अजून आलोक कसे काय आले नाहीत बरं. तेवढ्यातच एक माणूस येतो आणि सुलक्षणाला म्हणत असतो की आलोक सूर्यवंशी हॉलच्या बाहेर आले आहेत. आता सगळ्यांना खूप आनंद होतो आलोक आता आलेला असतो म्हणून. आता तृप्ती काय करते, तिला राहवत नाही. आता ती धावतच लगेच आलोकच्या गाडीजवळ जाते. इकडे आलोक गाडीमध्ये असतो त्यावेळेला अंबिकाने काय केलेलं असतं, आलोकचे डोळे गुंगीत असल्यामुळे खूपच विचित्र म्हणून त्याच्या डोळ्यावर गॉगल घालत असते. तेवढ्यातच तृप्ती काय करते, गाडीच्या काचेतूनच मान आत घालते आणि म्हणत असते की आलोक जीजू, तुम्ही आलात का? अहो, कधीपासून तुमची वाट पाहतोय. मला वाटलं तुमच्याच लग्नामध्ये तुम्ही येताय की नाही, असं म्हणून ती आता गंमत करायला लागलेली असते. आता अंबिका दार उघडून आलोक जवळ येत असते. तेवढ्याच स्त्री तृप्ती म्हणत असते की अहो आलोक जीजू, मला तुमच्याबरोबर फोटो काढायचे आहेत, सोशल मीडियावर अपलोड करायचे आहेत आणि माझे फॉलोअर्स सुद्धा वाढवायचे आहेत. आता अंबिका म्हणत असते, तृप्ती अगं जरा थोड्या वेळाने बोलशील का, त्याला खाली तरी उतरू दे. आता इथे अंबिका आलोकला हळूहळू गाडीतून बाहेर काढते. इथे आलोकला अजिबात शुद्धच उरलेली नसते, त्या कारण त्याला काहीही कळू नये असंच औषध दिलेलं असतं. आता अंबिका, सुलक्षणा हळूहळू आलोकला घेऊन हॉलमध्ये आतमध्ये येत असतात. आता आलोकला नेमकं काय चाललं आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आहोत याचं भान सुद्धा उरलेलं नसतं. आता इथे सगळेजण आलोकवर फुले वगैरे टाकत असतात, स्वागत करत असतात. आता आलोक नवऱ्या मुलग्याच्या कपड्यांमध्ये खूपच रुबाबदार दिसत असतो. इकडे आता भाग्या आलोकला पाहून हॅलो म्हणते आणि वैद्यबुवा नमस्कार करतात. पण आलोकचं एक नाही दोन नाही, आलोक तर एखाद्या मूर्तीप्रमाणे शांतच उभारलेला असतो. इकडे आता वैद्यबुवा म्हणत असतात, काय जावई बापू, यायला खूपच उशीर झाला, काय डोकं दुखायचं कमी आलंय की नाही. पण आलोक काहीच बोलत नाही. आता वैद्यबुवा म्हणत असतात, घाबरू नका जावई बापू, आज मी तुम्हाला कुंकू लावणार नाही. आता वैद्यबुवा चारूला म्हणत असतात, चारू, आज आपले जावई बापू किती रुबाबदार, किती सुंदर दिसत आहेत बरं. आता इथे वैद्यबुवा एकटेच बोलत असतात. आलोकची काहीच रिॲक्शन नसते, चेहऱ्यावर साधं एक हसू सुद्धा नसतं. आता भाग्याला थोडं हे वेगळं वाटतच असतं. पण इकडे वैद्यबुवा म्हणत असतात, अरे आलोक, काय झालं, तुझं दुखायचं कमी आलं नाही का अजून, तू काही खाल्लं आहेस की नाही, तुझं डोकं दुखत होतं ना. पण आलोक काहीच बोलत नाही. वैद्यबुवा म्हणत असतात, हे काहीच का बोलत नाहीत बरं असू दे, आता थोडे तुमचे मोजडे काढता का, तुमचे पाय धुवायचे आहेत. त्यावेळेला अंबिका पटकन म्हणते, नाही कशाला, पाय धुवायला नको. आता अंबिका असं म्हणल्यानंतर लगेच आई आजी म्हणत असतात की म्हणजे काय, पाय धुवायचे नाही म्हणजे, ही तर विधीच असते की. त्यावेळेला तृप्ती म्हणत असते, अय्या, आंघोळ करताना सुद्धा हे पाय धुत नाहीत का तर त्यांना आवडत नाही म्हणून. त्यावेळेला अंबिका म्हणत असते, नाही तसं काही नाही, पाय धुतलेले त्याला आवडणार नाहीत, कारण वैद्यबुवा त्याच्यापेक्षा मोठे आहेत ना, तो त्यांचा खूप आदर करतो, म्हणून त्यांनी पायाला हात लावलेला आलोकला आवडणार नाही, म्हणूनच त्यांचे पाय धुवू नका. आता इथे पाय धुवायचे सुद्धा कॅन्सल. लगेच भाग्य आता पुढे येते आणि आलोक समोर उभारून म्हणत असते की म्हणजे जीजू, आज खूपच तुम्ही सुंदर दिसत आहात आणि आमची प्राजू तुमची वाट बघून थकून गेली अगदी. आणि मी ऐकलं होतं मुलगीला हॉलमध्ये लग्नासाठी येण्यासाठी उशीर होतो, पण आज पहिल्यांदाच असं बघितलं आहे की मुलगाच हॉलमध्ये उशिरा पोहोचला आहे. तसेही जीजू, तुम्ही हा डोळ्याला गॉगल का लावून ठेवला आहे बरं, चला काढा पटकन, असं म्हणून भाग्या आता गॉगल काढायला लगेच हात घालते. त्यावेळेला सुलक्षणा भाग्याच्या पटकन हाताला धरते आणि म्हणत असते, भाग्या, गॉगल काढू नकोस, त्याला मायग्रेनचा त्रास आहे ना, म्हणून गॉगल असू दे त्याच्या डोळ्यावर. आता भाग्याला थोडं हे वेगळंच वाटत असतं, हे नको ते नको, सतत यांचं काही ना काहीतरी सुरूच असतं. त्यावेळेला अंबिका म्हणत असते, अगं भाग्या, ते काय आहे, तिथे स्टेजवर खूप लाईट्स वगैरे असतील ना आणि त्याचं डोकं दुखतंय,
म्हणून उगीच त्याला त्रास व्हायला नको म्हणून गॉगल काढायला नको. त्यावेळेला आता सुलक्षणा लगेच विषय बदलते आणि म्हणत असते, वैद्यबुवा गुरुजी आपल्याला बोलवत आहेत, वाट पाहत आहेत, आपल्याला पुढच्या विधीत सुद्धा सुरू करायचे आहेत ना, चला ना आपण आता आतमध्ये जाऊया. असं म्हणून आलोकला घेऊन अंबिका आता पुन्हा स्टेजकडे जाते. आता इकडे आलोक हॉलमध्ये आला म्हटल्यानंतर श्रेयश आणि प्रीतीची चांगलीच आगबाग झालेली असते. त्यांना आता या आलोकचं लग्न काहीही करून मोडायचं असतं. आता हे दोघं जण थोडे बाजूला येऊन बोलायला लागतात. म्हणत असतात की कसं काय हा आलोक हॉलवर आला बरं, सकाळी तर चांगला बेशुद्धच पडला होता की, आणि इतक्यात कसा काही व्यवस्थित झाला. त्यावेळेला प्रीती म्हणत असते, अरे असू दे, आता झालं ते झालं, पण आपल्याला दुसरा प्लॅन ॲक्टिव्ह करावा लागेल. या आलोकला राग आला पाहिजे, असं काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे. त्यावेळेला श्रेयश म्हणत असतो की अगं तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना. त्यावेळेला आता श्रेयश काय करतो, या आलोकला राग येण्यासाठी नवीन एक प्लॅनिंग आखतो आणि एका माणसाला फोन करतो. आता हा श्रेयश एका माणसाला फेटे घेऊन हॉलवर बोलवत असतो आणि आवर्जून त्या माणसाला सांगत असतो की इथे लग्न आहे ना, त्यामुळे नवऱ्या मुलग्यासाठी लाल कलरचा फेटा आणायला विसरू नका. त्यावेळेला तो फेटेवाला माणूस सुद्धा हो हो म्हणत असतो, मी लगेचच पोहोचतो. आता लाल रंग पाहिल्यानंतर आलोकला राग येणार हे श्रेयशला बरोबर माहीत होतं, म्हणून श्रेयशने हे प्लॅनिंग केलेलं असतं. आता ही प्रीती सुद्धा गप्प बसत नाही. लगेच आता श्रेयशने फोन कट केल्याबरोबर स्वतःच्या हातामध्ये फोन घेते, लावते की पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला खोटंच सांगत असते की हॅलो, मी इथून लग्नाच्या हॉलमधून बोलत आहे. इथे माणसं आली आहे, त्यांच्या हातामध्ये चाकू आहे आणि त्या चाकूने सगळ्या माणसांना भीती दाखवायला लागली आहेत, मारायला लागली आहेत, लवकर तुम्ही या इथे. त्यावेळेला आता पोलीस इथे आल्यानंतर त्यांच्या गाडीचा सायलेन्सर वाजणार आणि आलोकला त्या आवाजाचा त्रास होणार हे प्रीतीला माहीत असतं, म्हणूनच तिने हे केलेलं असतं. आता या प्रीतीचं प्लॅनिंग पाहून श्रेयस चांगला तिच्यावर खुश झालेला असतो. म्हणत असतो, काय हुशार बायको मिळाली मला बरं. अगं कसलं तुझं डोकं चालतं ग प्रीती, किती वर्ष झाली तुला मी सांगितलं होतं की पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकल्यानंतर आलोकला खूप जास्त राग येतो, आणि ती गोष्ट तू अजून लक्षात ठेवली आहेस आणि लगेच पोलिसांना फोन लावून बोलून घेतलंस होय. आता त्यांच्या गाडीचा आवाज येणार आणि आलोकला राग येणार आणि हे लग्न मोडणार. आता इकडे प्रीती आणि श्रेयश या आलोकचं लग्न मोडण्यासाठी प्लॅनिंग करून खूप खुश झालेले असतात. आता प्रीती म्हणत असते, आता या लग्नामध्ये मंगलाष्टकानंतर बँड वाजणार नाही तर सगळ्या माणसांचा चांगलाच बँड वाजणार आहे. तर आता इथे प्रीती आणि आलोकने प्लॅनिंगच असं केलेलं असतं या आलोकला त्रास देऊन राग येण्याचं. आता अंबिकाने आलोकला आणून गुरुजींच्या जवळ पाटावर बसवलेलं असतं आणि गुरुजी सुद्धा सगळ्या विधींना सुरुवात करतात. इकडे आता अंबिका आणि सुलक्षणा चांगल्याच घाबरलेल्या असतात, कारण आता आलोक इथून पुढे कशा विधी करतो याचं टेन्शन त्या दोघींना आलेलं असतं. आता या दोघी एकमेकींकडे पाहतच असतात. तेवढ्यातच सुलक्षणाचा फोन वाजतो. आता आरवने सुलक्षणाला फोन केलेला असतो, पण सुलक्षणा काय करते, इथे लग्नाच्या विधी चाललेले असतात म्हणून आरवचा फोन उचलतच नाही. आता इकडे आरव काय करतो, पुन्हा फोन लावतो. आता सुलक्षणा पुन्हा सुद्धा फोन कट करते. आता आरव म्हणत असतो, मम्मा माझा फोन कट का करत आहे बरं, काय झालं असेल, मी छोटी आईला फोन करून बघतो असं म्हणतो आणि तो अंबिकाला फोन लावतो. आता अंबिका पाहते तर काय आरवचा फोन आलेला असतो. आता ती फोनच्या रिंगकडे पाहतच सुलक्षणाकडे पाहायला लागलेली असते. आता सुलक्षणा खुणावूनच सांगत असते की फोन उचलू नकोस, कट कर. आता अंबिका सुद्धा आरवचा फोन कट करते. आता आरवला इकडे चांगलं टेन्शन आलेलं असतं की या दोघी सुद्धा माझा फोन का कट करत आहेत बरं. आता इकडे हॉलवर फेटेवाला माणूस पोहोचलेला असतो आणि त्याने लाल कलरचा फेटा सुद्धा आणलेला असतो. आता श्रेयश लगेच त्या फेटेवाल्या माणसाजवळ धावतच जातो आणि सांगत असतो की हे पहा, तिथे गुरुजींच्या जवळ पाटावर नवरदेव बसलेले आहेत, तिथे जाऊन त्यांना हा लाल कलरचा फेटा घालायचा आहे. आता तो माणूस हो हो म्हणत असतो. इकडे आता भाग्या प्राजक्ताला सांगायला आलेली असते की प्राजू तुझा नवरदेव आलाय. आता भाग्या खुश होऊनच प्राजक्ताला सांगत असते की अगं जिजू आज खूपच हँडसम दिसत आहेत, डोळ्याला चांगला मोठाच्या मोठा गॉगल लावला आहे. आता प्राजक्ता सुद्धा चेहऱ्यावर खोटी खोटी स्माईल आणत असते. आता प्राजक्ताच्या मनात विचार सुरू होतात, देवा आलोक सर इथेपर्यंत आज पोहोचले आहेत, आता इथून पुढच्या सुद्धा विधी सगळ्या काही व्यवस्थित पार पडू द्यात. आता इथे आलोक गुरुजी सांगतील त्याप्रमाणे विधी करायला लागलेला असतो. तेवढ्यातच तो फेटेवाला माणूस पिशवीतून लाल कलरचा फेटा काढून आलोकच्या समोर येणार. इतक्यातच अंबिका पाहते, सुलक्षणा सुद्धा पाहते. आता सुलक्षणा लगेच अंबिकाला खुणावून सांगत असते की त्या माणसाला अडव. आता अंबिका धावतच त्या माणसाजवळ जाते आणि म्हणत असते, एक मिनिट काय चाललं आहे, तुम्ही काय पिशवीतून बाहेर काढत आहात, कशाला आणलाय तुम्ही हा फेटा, कुणी बोलवलं बरं तुम्हाला इथे. आता तो माणूस काहीच बोलत नाही. अंबिका पुन्हा खडसावून सांगत असते की कशाला आलाय बरं इथे, जा बरं तुम्ही इथून पहिल्यांदा.
त्यावेळेला तेथीलच एक सिक्युरिटी गार्डला अंबिका सांगत असते की यांना पहिल्यांदा बाहेर घेऊन जा, कारण अंबिकाला बरोबर माहीत असतं लाल कलर जरा जरी आलोकने पाहिला तर त्याचा राग वर येणार हे नक्की. आता ते सिक्युरिटी गार्ड त्या फेटेवाल्याला पटकन बाहेर घेऊन जातो. आता इथे गुरुजी सांगत असतात की चला आता लग्नाची वेळ जवळ आली आहे, मुलगीला स्टेजवर घेऊन या. आता भाग्या काय करते, धावतच प्राजक्ताकडे जाते आणि प्राजक्ताला म्हणत असते प्राजू चल तुला बोलवलं आहे. आता वैद्यबुवा आणि चारू सुद्धा प्राजक्ताला नेण्यासाठी आलेले असतात. आता प्राजक्ता बाहेर येत असते तेवढ्यातच वैद्यबुवा तिला म्हणत असतात की प्राजू तुझ्या लग्नाची वेळ जवळ आली आहे आणि तुझ्या मंगल अष्टकाची पवित्र वेळ आता लवकरच आहे. आता वैद्यबुवा म्हणत असतात प्राजू लहानपणी धरलेला तुझा हात आज कन्यादान करून सोडावा लागणार आहे, दिल्या घरी तू सुखी राहा. त्यावेळेला प्राजक्ता पुन्हा रडायला लागलेली असते. ती म्हणत असते मामा मला सोडून जाऊ नकोस तू. आता वैद्यबुवा प्राजक्ताच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत असतात प्राजू तू घाबरू नकोस, मी आहे, इथेच आहे. तुझ्या आयुष्यामध्ये आता एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. आता वैद्यबुवांचं बोलणं ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. वैद्यबुवा म्हणत असतात प्राजू आता रडायचं नाही बरं का, आता तू जर रडायला लागलीस तर लगेच भाग्या सुरू होईल बघ, आणि तुम्ही दोघी रडायला लागल्यानंतर चारू सुद्धा रडायला लागेल आणि सगळ्या हॉलवर महाअश्रूचा पूरच येईल बघ, म्हणून आता रडणं थांबवा. त्याला चारू म्हणत असते प्राजू तू अगदी नशीब काढला आहेस बघ, पण सुखी राहा, तुझ्या पाठीशी आमचे आशीर्वाद कायम राहतील. आता वैद्यबुवा प्राजक्ताला सांगत असतात एक नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेस, तुझं आज लग्न होत आहे, तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये तुझ्यावर बऱ्याच अडचणी येतील, सुखाचे दिवस सुद्धा येतील, पण चांगलं काय, वाईट काय, चूक काय, बरोबर काय हे निवडण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर तुला सुख दुःख भेटणार आहे, पण तुझ्यासाठी काय योग्य आहे त्याचीच निवड कर आणि तू स्वतः निर्णय घे, पण स्वतःला हरवू नकोस. असं म्हटल्यानंतर लगेच बाहेरून आवाज येतो की चला अक्षताची वेळ जवळ आली आहे. आणि वैद्यबुवा प्राजक्ताला घेऊन अक्षताच्या ठिकाणी येतात. त्यावेळेला आता इकडे अक्षता सुरू झालेले असतात. हॉलमध्ये सगळ्यांना अक्षता वाटलेल्या असतात आणि आता इथे अक्षता म्हणायला सुरू झालेल्या असतात. आता इथे या सगळ्या गोंधळाचा आलोकला हळूहळू त्रास व्हायला लागलेला असतो. आता इथे प्राजक्ता आणि आलोक समोरासमोर उभारलेले असतात. मध्ये अंतरपाठ असतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण आलोक एका वेगळ्याच गुंगीत असतो आणि प्राजक्ता खूप टेन्शनमध्ये असते. आता तिच्या स्वतःच्या मनामध्ये विचार चाललेले असतात की आज आमच्या दोघांच्या मध्ये अंतरपाठ आहे. हा अंतरपाठ फक्त तिरस्काराचाच आहे. या लग्नामध्ये कधीही प्रेम, जिव्हाळा, आपुलकी कधी सुद्धा नसणार आहे. जो माणूस माझा तिरस्कार करत आहे त्याच्यासोबतच मी लग्न करायला लागली आहे. आता इथे सुलक्षणाच्या मनात सुद्धा विचार सुरू असतात. ती खुश झालेली असते. ती म्हणत असते एक आई म्हणून आज मी जिंकली आहे. आज माझ्या आलोकचं अखेर प्राजक्ताशी लग्न होत आहे. अगदी थोड्याच वेळाने माझ्या आलोकचं लग्न प्राजक्ताशी होईल. इथे या दोघांच्या नात्यातील तिरस्कार लवकरच दूर होऊन प्रेम सुद्धा निर्माण होईल. इकडे प्राजक्ता स्वतःच्या मनात म्हणत असते की हे लग्न नाही तर हा एक सौदा आहे आणि हा सौदा पूर्ण केल्यानंतरच माझ्या भाग्याच्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, कारण माझ्या लग्नानंतर भाग्या आणि आरव सरांचं लग्न होणार आहे. आता इथे लग्नाच्या सगळ्या विधी, अक्षदा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अगदी छानच सुरू असतं. सगळेजण खुश असतात. वैद्यबुवा, चारू प्राजक्ताच्या डोक्यावर अक्षता पाहून सुद्धा खूप खुश असतात. पण इतक्यातच एक गोंधळ होतो. या श्रेयश आणि प्रीतीने जे प्लॅनिंग केलेलं असतं तेच प्लॅनिंग इथे आता सक्सेसफुल होत असतं. म्हणजे प्रीतीने पोलीस स्टेशनला फोन करून जे सांगितलेलं असतं त्याचमुळे पोलीस आता हॉलवर येत असतात आणि गाडीचा सायलेन्सर मोठमोठ्याने त्यांनी सुरू केलेला असतो. आता आधीच हॉलवर खूप दंगा असतो, याचा आलोकला हळूहळू त्रास व्हायला लागलेला असतो. तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीचा आवाज हॉलमध्ये आतमध्ये यायला सुरू होतो. आता इथे अक्षदा पडलेल्या असतात आणि तेवढ्यातच आलोकच्या कानावर हा सायलेन्सरचा आवाज येतो आणि आलोक हळूहळू हायपर व्हायला सुरू झालेलं असतं. आता इथे ज्या गोष्टीची भीती अंबिका आणि सुलक्षणा आणि प्राजक्ताला होती ती गोष्ट अखेर आलोकने केलेलीच आहे. म्हणजे आलोकला हा आवाज आता असह्य होतो आणि मध्ये दोघांच्या जो अंतरपाठ लावलेला असतो, आता भटजीने जो अंतरपाठ मध्ये धरलेला असतो तो
अंतरपाठ आलोक हिसकावूनच घेतो आणि फेकून देतो आणि म्हणतो असतो की का छळताय बरं मला, बंद करा हा आवाज पहिल्यांदा बंद करा. का बरं सगळेजण एवढं दंगा करताय, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे ना मला दंगा सहन होत नाही, हा आवाज कसला आहे, हा आवाज पहिल्यांदा बंद करा बरं, असं मोठमोठ्याने आलोक आता ओरडायला लागलेला असतो. आता आलोकने अंतरपाठ फेकलेला पाहूनच चारू आणि वैद्य बुवांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. इकडे आता आलोक हे विचित्र रूप दाखवत असतो आणि वैद्यबुवांना कळायचंच बंद झालेलं असतं नेमकं हे काय चाललं आहे. आता भाग्या तर एक टक लावून या आलोककडेच पाहायला लागलेली असते, कारण हा आलोक एवढ्या जोराने ओरडायला लागलेला असतो, एकदम जसं वेडा माणूस वागतो तसाच हा वागायला लागलेला असतो. आता अंबिका आलोकला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण आलोक काही केल्याने कुणालाच आवरत नसतो. आता इथे आलोकने अखेर त्याचा राग दाखवायला सुरुवात केली म्हटल्यानंतर प्राजक्ता सुद्धा चांगलीच हादरून केलेली असते. वैद्यबुवांच्या घरचे सगळे चांगलेच गांगरलेले असतात. इथे आता आलोक काय करतो, तिथे शेजारी एक मुलगी ताट फुलांचा हातामध्ये घेऊन उभारलेली असते, तिच्या हातातील ते ताट घेतो आणि जोराने फेकून देतो. आता इथे आलोक काही केल्याने कुणालाच आवरत नसतो, तो जोराने ओरडायला आणि हिसकावण्या मारायला लागलेला असतो, जसा की एखादा पिसाळलेला माणूसच करतो. आता सत्यम आणि इंद्रजित आलोकला दोन्ही दंडाला धरून सावरण्याचा प्रयत्न करत असतात, पण काही केल्याने आलोक अजिबातच ऐकत नसतो. आलोकचं हे विचित्र रूप पाहून भाग्या तर खूप घाबरलेली असते, वैद्यबुवांना धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. तर पुढील भागामध्ये या प्राजक्ताचा भयानक निर्णय दाखवला आहे. आता इथे आलोकचं हे खरं रूप पाहिल्यानंतर वैद्यबुवा एवढे चिडलेले असतात की सुलक्षणा मॅडमना म्हणत असतात की तुमच्या या अशा विचित्र मुलाशी माझ्या प्राजूचं लग्न लावायला निघालात का आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात, नाही मी असं होऊच देणार नाही. आता वैद्यबुवा हॉलमध्ये जमलेल्या सगळ्यांना सांगत असतात की आलोक सूर्यवंशी यांच्याशी माझ्या प्राजूचं लग्न होणार होतं, ते लग्न मी आत्ताच्या आत्ता मोडतो आहे. आता इथे भाग्यासुद्धा प्राजक्ताला म्हणत असते की प्राजू चल घरी, अशा माणसाशी लग्न करण्याची काहीच गरज नाही. आता इथे वैद्यबुवा सुद्धा प्राजक्ताच्या हाताला धरून म्हणत असतात की प्राजू चल घरी, अशा माणसाशी लग्न करून तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नकोस. त्यावेळेला प्राजक्ता वैद्यबुवांचा हात सोडते आणि म्हणते मी आलोक सरांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय मी कडेला येणारच, मी आलोक सरांशी लग्न करणारच. आता प्राजक्ताचा हा निर्णय ऐकून भाग्याला खूप वाईट वाटत असतं आणि टेन्शन सुद्धा आलेलं असतं. आता उद्याच्या भागामध्ये प्राजक्ताने आलोकचं लग्न होणार का नाही तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे, का पुन्हा भाग्या आणि वैद्यबुवा प्राजक्ताला हॉलमधून घरी नेण्याचा प्रयत्न करतात, ते सगळं उद्याच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे.